पचन संस्थेमध्ये तोंडामध्ये अन्न चावणे, ते अन्न अन्ननलिकेमार्गे जठराच्या पिशवीमध्ये येणे, त्यानंतर ते अन्न लहान आतड्यामध्ये जाणे, त्याचे पचन होणे, अन्नाचा चोथा पुढे लहान आतड्यामधून पुढे मोठ्या आतड्यामध्ये जाणे, त्याचे संडासमध्ये रूपांतर होणे व ते संडास बाहेर काढणे, अशा पद्धतीने आतडे लयबद्ध पद्धतीने काम करत असते. परंतु कोणत्याही कारणामुळे ज्या वेळेला आतड्याची लयबद्ध गती बिघडते त्यावेळेला मग पोटाचे विविध आजार तयार होतात. पोट दुखते, पोट अस्वस्थ होते, एकतर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो किंवा दिवसातून अनेक वेळा संडासला जावे लागते. पोटाच्या आजाराच्या या प्रकारामध्ये फक्त आतड्याची गती बिघडलेली असते. आतड्याच्या रचनेमध्ये काहीही बदल झालेला नसतो. त्यामुळे मग जरी पोटाचा त्रास होत असेल किंवा पोटाचा आजार असेल तरी सुद्धा एंडोस्कोपी मात्र नॉर्मल येते.